आष्टी मतदारसंघातून मला रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बाळासाहेब आजबेंना दिली उमेदवारी, धसांचा आरोप। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून आष्टी विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे। या मतदारसंघामध्ये महायुतीला जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला नसल्यामुळे महायुती विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळत आहे। काल सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खूप मोठा असा आरोप केला आहे। मला रोखण्यासाठीच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बाळासाहेब आजबेंना उमेदवारी दिल्याचा आरोप हा सुरेश धस यांनी केलेला आहे। कारण माझा विजय हा आष्टी मतदारसंघामध्ये निश्चित असल्याचे बोलले जात आहे, परंतु माझा पराभव करण्यासाठीच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडच्या एका बड्या नेत्याने बाळासाहेब आजबेंना रात्री 2:30 वाजता एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केलेला आहे। महायुतीचे भाजपचे उमेदवार असलेले सुरेश धस यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर केली, त्यानंतर अचानक रात्री 2:30 वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील महायुतीतील बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता महायुती विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळणार असल्याचे बोलले जात असताना यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी सांगितले की बीड जिल्ह्यातील एका बड्या नेत्यांनी मला रोखण्यासाठी हा सर्व खटाटोप केल्याचे मला माझ्या लक्षात आहे। मी योग्य वेळी योग्य माणूस दाखवून देईल। माझा हा विजय मात्र आष्टी मतदारसंघामध्ये निश्चित आहे, त्यामुळे मला घाबरायचं काम नाही, परंतु मला रोखता कसं येईल ह्याकरता ही सर्व खटाटोप केल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केलेला आहे। मला माझी जनता, आष्टीची माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे, मला नक्कीच विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा देखील सुरेश धस यांनी यावेळी मत आपलं व्यक्त केलेलं आहे। परंतु ज्यांनी कोणी मला रोखण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे त्यांची जागा मी योग्य वेळी योग्य समय आणून त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास देखील सुरेश धस यांनी यावेळी दाखवला आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।